माथेरान. सह्याद्रीच्या कुशीत आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेलं माथेरान हे जागतिक दर्जाचे थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. वर्षभर येथे पर्यटकांची मोठी रेलचेल पाहायला मिळते. येथील हिरवाई, शांत वातावरण आणि थंड हवामानामुळे प्रत्येक पर्यटक माथेरानच्या प्रेमात पडतो. निसर्गाच्या सान्निध्यात काही क्षण घालवण्यासाठी देशविदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने येथे दाखल होत असतात. दरम्यान माथेरानच्या पर्यटनाला आणखीन चालना मिळावी आणि येथील पारंपरिक घोडेस्वारी संस्कृती जपली जावी यासाठी माथेरानला युथ सोशल क्लबतर्फे मे महिन्यात भव्य हॉर्स रायडिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा या स्पर्धेचे 55वे वर्ष असून देशविदेशातील पर्यटक आणि घोडेस्वार मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. या 2 दिवसीय कार्यक्रमात विविध प्रकारच्या घोडेस्वारी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेचे आयोजन माथेरानमधील ऑलिम्पिया रेसकोर्स येथे करण्यात आले असून पर्यटकांसाठी हा कार्यक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. या भव्य आयोजनाच्या यशस्वीतेसाठी माथेरान युथ सोशल क्लबच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. पर्यटन आणि स्थानिक संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी या कार्यक्रमातून पर्यटकांना मिळाली. स्पर्धेत स्थानिक गटातून चॅम्पियन जॉकीचा मान साबिल महापळे यांनी पटकावला, तर चॅम्पियन हॉर्सचा किताब बाबर बंटी कदम यांच्या घोड्याने जिंकला. टुरिस्ट गटातून सुफियान शेख आणि मन्नन सोनी यांनी चॅम्पियन जॉकीचा बहुमान मिळवला. या प्रसंगी नगर परिषदेचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपनगराध्यक्ष संतोष शेलार, नगरसेवक सोहेल महापळे, गौरंग वाघेला, रिजवाना शेख तसेच MYSCचे संस्थापक आणि माजी नगराध्यक्ष प्रदीप दिवाडकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी बांधकाम सभापती प्रसाद सावंत आणि करण सांगवी यांनी केले. अजय कदम, मेट्रो न्यूज, माथेरान. गेले 50 वर्षांपेक्षा जास्त हा इकडे कार्यक्रम आयोजित केला जातो. माथेरान युथ सोशल क्लब, माथेरान हिल स्टेशन म्युनिसिपल काउन्सिल, आमचे सर्व सहकारी आम्ही गेली 50 वर्षांपासून हा प्रोग्राम इथे करत आहे. त्याच्यामध्ये घोड्यांचे वेगवेगळे इव्हेंट्स असतात. त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी, लेडीजसाठी आपण इव्हेंट्स ठेवतो. म्हणजे कम्प्लीट ओव्हरऑल एक एंटरटेनमेंट पॅकेज होऊन जातं फॅमिलीजसाठी. आणि मेन उद्देश हा जेव्हा प्रोग्राम चालू केला होता बरेच वर्ष आधी, याचा उद्देश हाच होता की कसं टुरिझम ह्याच्यामुळे माथेरानला वाढेल, कशी जास्तीत जास्त लोक इकडे राहतील व इकडचं जे घोडेवाले असतील आणि बाकी जे काय आहे रोजगार तो लोकांना मिळेल. हा मेन उद्देश होता ह्या प्रोग्रामचा आणि तेच आम्ही परंपरा पुढे चालू ठेवायचा प्रयत्न करतो. हम यहाँ पे लास्ट 30-35 साल से आ रहा हूँ मैं. हर स्पोर्ट्स में हम पार्ट लेते हैं, मज़ा करते हैं. यहाँ पे एक डिफरेंट टाइप का एक्टिविटी है. रेसिंग नहीं है लेकिन स्पोर्ट्स है ऑन द हॉर्स बैक. और प्रशम जी है वो एकदम बहुत अच्छी तरह मैनेज करते हैं, अच्छी तरह अरेंज करते हैं सब, और बहुत बढ़िया प्रोग्राम होता है यहाँ पे. यहाँ पे एक हॉर्स राइडिंग हो रही है. एक कला है जो राइडर लोग अपनी बताते हैं. यहाँ पे अलग अलग टाइप के स्पोर्ट्स होते हैं यहाँ पे. उसमें अलग अलग होता है सब. तो सब खुद का एक कैरेक्टर दिखाते हैं, कैसा करना है, कैसा खेलना है, वो हिसाब से ये यहाँ पे खेल होता है. यहाँ पे कोई रेसिंग नहीं होता है, यहाँ पे खेल होता है ऑन द हॉर्स बैक. आप आइए यहाँ पे. माथेरान इज़ अ वेरी ब्यूटीफुल प्लेस. नो व्हीकल, ओनली हॉर्सेज एंड कार्ट्स आर देयर. तो इधर मेरे हिसाब से आपको ये एक्सपीरियंस और एडवेंचरस स्पोर्ट है, एक एडवेंचरस राइड मिलेगा आपको करने के लिए. माथेरानचे जे अश्वपालक आहेत त्यांच्यासाठी अश्वरोहण स्पर्धा हा एक नवीन कन्सेप्ट आहे. आणि अश्वरोहण स्पर्धेतून घोड्याच्या रायडिंगची एक शिस्त होते. घोड्याच्या वेगवेगळ्या खेळाबद्दल माहिती लोकांना मिळते. आणि काय माहिती की इंडियातला पुढचा चॅम्पियन रायडर या सगळ्या मुलांमधून असू शकतो. तर अशा स्पर्धेतून आम्ही ही अपेक्षा करतो की बरेच जे रायडर आहेत त्यांना एन्करेजमेंट भेटायला पाहिजे. पर्यटकांना सांगणार की येऊन बघा, हे काहीतरी आम्ही नवीन करायचा प्रयत्न करतोय बऱ्याच वर्षापासून. तर हे चालूच आहे, पण दरवर्षी आम्ही काहीतरी नवीन गेम, नवीन स्पोर्ट ठेवतो याच्यामध्ये, ज्याच्यानी घोड्याच्या रायडरची एक वेगळा चॅलेंज असायला पाहिजे. फक्त घोड्याला हाय स्पीडमध्ये पळवायचं नाही, पण घोड्यावरती कंट्रोल करायला शिकायला पाहिजे. एकदम स्पीडमध्ये पळणाऱ्या घोड्यावरती बसणं हे सोपं आहे. तो हॉर्स रायडर नाही, तो हॉर्स पॅसेंजर असतो. पण रायडर हा असतो जो घोड्याला कंट्रोल करणार. थांब म्हणे थांबणार, लेफ्टला जा तर लेफ्टला जाणार, राईटला जा तर राईटला जाणार. तर तो रायडर आहे. आणि त्याच्यासाठी मी पर्यटकांना म्हणणार की येऊन बघा, काहीतरी नवीन शिकायला भेटेल, काहीतरी नवीन बघायला भेटेल.
आणि जर का त्यांना प्रोत्साहन भेटलं आणि पुढच्या वर्षी ते येऊन त्यांनी पार्टिसिपेट केलं तर अतिशय चांगलं.